मीन राशी 23 ते 28 फेब्रुवारी या 4 घटना घडणार म्हणजे घडणार. 4 गोष्टी आयुष्य बदलतील. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीलाच एक छोटासा पण मनाला भिडणारा प्रश्न. मीन राशीच्या लोकांनो, कधी असं वाटलं आहे का की आयुष्य अचानक वळण घेतं? एका क्षणात सर्व काही बदलून जातं आणि त्या बदलाचा संकेत आधीच कुठेतरी मिळालेला असतो. 23 ते 28 फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी अगदी असाच संकेत घेऊन येतोय. या काही दिवसांत तुमच्या आयुष्यात अशा 4 घटना घडू शकतात ज्या फक्त साध्या घटना नसतील, त्या तुमच्या भवितव्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आणि जर तुम्ही मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ किंवा मी मीन राशी असं नक्की लिहा. कारण कधीकधी श्रद्धेनं लिहिलेला एक शब्दही नशिबाचे दरवाजे उघडतो. 23 ते 28 फेब्रुवारी हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी खूप वेगळा ठरणार आहे. आतापर्यंत जे काही चाललं होतं, मनातली अस्वस्थता, काही गोष्टींबद्दलची चिंता, कधीकधी वाटणारी एकटेपणाची भावना, हे सगळं आता हळूहळू बदलायला सुरुवात होईल. पहिली घटना जी घडण्याची खूप शक्यता आहे ती म्हणजे एखादं सत्य तुमच्या समोर येणं. कधीकधी आयुष्यात आपण ज्या लोकांवर खूप विश्वास ठेवतो त्यांच्याबद्दल काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. पण हा काळ असाच आहे की काही लपलेलं सत्य अचानक समोर येईल. कदाचित एखाद्या नात्याबद्दल, एखाद्या मित्राबद्दल किंवा एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला असं काही कळेल जे आधी कधीच समोर आलं नव्हतं. ही गोष्ट सुरुवातीला थोडी दुखावणारी असू शकते. मनात प्रश्न निर्माण होऊ शकतात की हे आधी का कळलं नाही. पण हे लक्षात ठेवा, कधीकधी सत्य उघड होतं ते आपल्याला वाचवण्यासाठी, आणि ही घटना तुमच्यासाठी तसंच काहीतरी घेऊन येऊ शकते. दुसरी घटना, नशीब अचानक साथ देण्याची. मीन राशीच्या लोकांसाठी या काळात एखादी छोटीशी संधी येऊ शकते. ही संधी कामाशी संबंधित असू शकते, पैशांशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या नवीन ओळखीमधून मिळणारी मदत असू शकते. आतापर्यंत कदाचित तुम्ही खूप मेहनत केली असेल पण त्याचं फळ अजून दिसलं नसेल. मनात कधीकधी प्रश्न आला असेल की मी इतकं करत आहे तरी माझ्या वाट्याला चांगलं काय येत नाही. पण या काही दिवसांत परिस्थिती थोडी बदलू शकते. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. एखादं काम जे खूप दिवस अडकलं होतं ते पूर्ण होऊ शकतं, आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की नशीब कधीच कायम रुसून राहत नाही. तिसरी घटना, मनाला हालवून टाकणारी भेट. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते ज्याच्याशी तुमचं नातं खूप खास होतं. कदाचित एखादा जुना मित्र, एखादी जवळची व्यक्ती किंवा एखादं नातं जे कधी काळी खूप जवळचं होतं पण नंतर दूर गेलं. ही भेट अचानक होऊ शकते. कदाचित फोन येईल, कदाचित एखादा मेसेज येईल किंवा अचानक समोर भेट होईल, आणि त्या क्षणी जुन्या आठवणी जाग्या होतील. मनातल्या काही भावना पुन्हा हलतील. कधीकधी अशा भेटी आपल्याला काही शिकवून जातात, काही नात्यांची किंमत कळवून जातात. चौथी घटना, स्वतःबद्दल एक मोठी जाणीव. या काळात तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन गोष्ट समजेल. कधीकधी आपण इतरांसाठी इतकं करतो की स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो. पण या काही दिवसांत तुमच्या मनात एक विचार येईल की आता स्वतःसाठीही जगायला हवं, स्वतःच्या स्वप्नांसाठी काहीतरी करायला हवं. ही जाणीव खूप महत्त्वाची असते, कारण आयुष्य बदलायला सुरुवात होते ती याच क्षणापासून. मीन राशीचे लोक खूप भावनिक असतात. ते मनानं खूप चांगले असतात. इतरांना मदत करायला नेहमी तयार असतात. पण कधीकधी त्याच चांगुलपणाचा गैरफायदा केला जातो. म्हणून या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन चांगलं आहे पण स्वतःची किंमतही ओळखा. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात ते फक्त काही क्षणांसाठी, पण काही लोक येतात ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी. 23 ते 28 फेब्रुवारी हा काळ तुम्हाला अशाच काही अनुभवातून नेऊ शकतो. कदाचित एखादं दुःख थोडं कमी होईल, कदाचित एखादी नवीन आशा निर्माण होईल, आणि कदाचित तुम्हाला जाणवेल की जे काही घडलं ते सगळं व्यर्थ नव्हतं. प्रत्येक अनुभवानं तुम्हाला थोडं मजबूत केलं आहे. कधीकधी रात्री झोप येत नाही, मनात खूप विचार चालू असतात. भूतकाळ आठवतो, काही चुका आठवतात, काही नाती आठवतात. पण लक्षात ठेवा, आयुष्य कधीच एका जागी थांबत नाही. सकाळ होते, नवीन दिवस येतो आणि नवीन संधी घेऊन येतो. मीन राशीच्या लोकांसाठीही हा काळ तसाच आहे.
तुमच्यासाठी काहीतरी नवीन सुरू होण्याची शक्यता आहे. कदाचित लहान बदल असतील, पण त्याचा परिणाम मोठा असेल. जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण परिस्थितीतून जात असाल तर धीर सोडू नका, कारण प्रत्येक कठीण काळानंतर एक चांगला काळ येतो. तुमचं मन खूप संवेदनशील आहे, म्हणून कधीकधी छोट्या गोष्टीही बनायला लागतात. पण हाच तुमचा गुण आहे, कारण तुम्ही इतरांच्या वेदना समजू शकता. म्हणून या दिवसांत स्वतःला थोडा वेळ द्या, मन शांत ठेवा आणि येणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या. कधीकधी आयुष्य बदलायला मोठ्या चमत्काराची गरज नसते, फक्त एक योग्य क्षण पुरेसा असतो. 23 ते 28 फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी तसाच एक क्षण ठरू शकतो. आता एक छोटीशी गोष्ट, जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असाल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत असं नक्की लिहा, कारण श्रद्धा आणि विश्वास हेच आपल्याला पुढे चालत राहण्याची ताकद देतात. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, मीन राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही गोष्टी मनात दाबून ठेवल्या आहेत, काही स्वप्न अजून पूर्ण व्हायची आहेत. पण लक्षात ठेवा, तुमची कथा अजून संपलेली नाही. कदाचित पुढचा अध्याय खूप सुंदर असू शकतो. 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घडणाऱ्या या 4 घटना कदाचित तुमचं आयुष्य नव्यानं लिहायला सुरुवात करतील. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर, नशिबावर आणि त्या अदृश्य शक्तीवर, जी योग्य वेळी योग्य मार्ग दाखवते. आणि जर तुमच्या मनात थोडासा तरी विश्वास असेल तर हा व्हिडिओ सोडण्याआधी एकदा मनापासून कमेंट करा, जय स्वामी समर्थ, कारण तुमच्या त्या एका शब्दानंच तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.